जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक वाढली। जायकवाडी धरणात 18,375 क्युसेकना आवक सुरू आहे। या वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक ही पाण्याची आवक आहे। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 37% पोहोचलाय। नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानं गोदावरीला पूर आलाय। तेव्हा जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 37% पोहोचलेला आहे। गोदावरीला पूर आल्यानं जायकवाडीमध्ये सध्या प्रचंड पाण्याची आवक पाहायला मिळते आणि यासोबतच आता हा पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। ही आतापर्यंतची सर्वाधिक पाण्याची आवक मानली जाते। जवळपास 18,375 क्युसेक इतक्या वेगानं सध्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतो आहे। परिणामी गोदावरी नदीला हा पूर आलेला आहे। सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेल्या 48 तासांपासून पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे सातपुड्यातील नदीला पूर आला। त्यामुळे सोन नदीवरचा पूल पाण्याखाली गेला। पुलावर पाणी आल्यानं 12 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे। विठुराया एवढेच वारकरी भक्तांसाठी आराध्य असलेली चंद्रभागा सध्या दुथडी भरून वाहते। चंद्रभागा वाळवंट आणि वाळवंटातील पुंडलिकांसह सर्व मंदिर आता पाण्याखाली गेलेत। या चंद्रभागेची 360 डिग्री कॅमेऱ्यातून टिपलेली ही विहंगम दृश्य। कृपया करून कोणी पाण्यात येऊ नये। पाण्याची पातळी वाढत आहे। पाण्यात कृपया करून कोणी येऊ नये। प्रशासनाकडून अलर्ट देखील देण्यात येतो आहे। सध्या वारी सुरू झालेली आहे। पंढरपूर त्यासोबतच आसपासच्या गावांमध्ये देखील मोठ्या संख्येने वारकरी येत असतात। वारी चुकू नये म्हणून आधीच देखील दाखल होत असतात। अशातच आता पाऊस देखील जोरदार बरसतो आहे आणि चंद्रभागेचं जे वाळवंट आहे, तिथली जी मंदिरं आहेत ती या सततच्या पावसानं चंद्रभागेला आलेल्या पुरानं पाण्याखाली गेलेली आहेत। परिणामी प्रशासनाकडून देखील सतर्कता या ठिकाणी बाळगली जाते। सातत्यानं घोषणा देखील केल्या जात आहेत। नागरिकांनी दूर राहावं असं देखील सांगितलं जात आहे। परंतु चंद्रभागेचं जे पात्र आहे ते दुथडी भरून वाहत असल्यानं ते किती विहंगम दृश्य जे आहे ते 360 कॅमेऱ्यात सध्या टिपण्यात आलंय। मुंबईत समुद्राला उधाण आलंय। त्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळतात। अशातच समुद्राचं पाणी कोस्टल रोडवर आलंय। एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आला, पण त्यावर लाटांमुळे आलेलं समुद्राचं पाणी साचलंय। त्यामुळे वाहनांना या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय।